कमळे, सध्या जे काही चाललंय ना त्यातून आईला कसं सांभाळू हे समजत नाहीये ग. ती अजून सावरली नाहीये. तिच्याकडे पाहिलं ना की खचून गेल्यासारखं वाटतं का. पण ह्यातून एक गोष्ट मात्र चांगली झाली, ती म्हणजे माझी गौरी आणि माझी मुलगी जिवंत आहे हे मला कळलं. कारण कमळे, जेव्हा तिची म्हणजे ती गेल्याची खोटी बातमी मला समजली होती तेव्हा मी खचून गेलो होतो ग. पण सत्य काय आहे हे तुझ्यामुळे समोर आलं. कमळे, तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. खाऊ, असं काय बोलताय तुम्ही? माझं जे कर्तव्य होतं तेच मी केलं. आणि जसं तुम्हाला अन्नपूर्णा आजींची काळजी आहे तसं मला भी आहे. अन्नपूर्णा आजींना असं बघवणं झालंय हो. तर त्यासनी सावरायला मला जे काय करता येईल ते मी समज करेन. थँक्स कमळे. तू आहेस तर धीर वाटतो बघ. खरं काका, जे काय झालं ते जरा विचित्रच झालं ना. म्हणजे या सगळ्यात मला जरा एक वेगळाच डाऊट यायलाय. असं वाटायला काय हे समजा कोणीतरी मुद्दाम करतंय. पण कोण असं का करत असेल? म्हणजे नेमका कुणाचा डाव असेल ह्यो? ए गावछाप, तू स्वतःला काय जेम्स बॉन्ड किंवा शर्लॉक होम्स समजतेस का? हे तुझं डिटेक्टिव्ह माइंड ना तुझ्याकडेच ठेव. तुला काय झालंय वरडायला? मी तुला काय बोललो का? आणि तू काही बोलू पण नाही शकत, कळलं का? कारण की मला हे तुझे सगळे गेम्स माहिती आहे. तू हे असं काहीतरी फालतू बोलून नवीन गेम काढतेस ना, आय नो दॅट. पण तू असं का करतेस ग? हा, माझे डॅड आता लो फील करतात म्हणून त्यांना मॅनिप्युलेट करतेस. तुला माहिती आहे का, तू येण्याच्या आधी ना आमची फॅमिली खूप हॅपी फॅमिली होती. आम्ही खूप हॅपीली राहायचो. पण तू आल्यापासून सगळं चेंज झालंय, सगळं. का करतेस असं? नो 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 नो, वेट 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 वेट, आय थिंक आय हॅव एन आन्सर. तू हे मुद्दाम करते. तुझ्याकडे माझ्यासारखं पैसा नाही आहे, माझ्यासारखं फॅमिली नाही आहे म्हणून हे सगळं करते. आय नो दॅट. बट यू नो वॉट, जस्ट कीप दिस इन माइंड. मी हे सगळं होऊ नाही देणार. बास अनिका, बास. कमळी काहीच चुकीचं बोलत नाहीये.